सुरुवात आपल्याला संघाला देऊ एक गडी बाद करून तसेच बॅट्समॅन आलेला आहे बॅट्समॅन नेम भाई एक प्लेयर पाठवा ना युट्यूब लाईव्ह चालू आपल्याला नावं लिहायला लागतात थोडस सहकार्य तुम्ही पण करा चांगली टुर्नामेंट चालू आपण थोडस सहकार्य केलं टुर्नामेंट अजून चांगल्या होतील याच्या पुढे अभिषेक देखील स्ट्राईक वरती आहे अभिषेक देखील पोलाड देखील पोलाड सारखी फिटनेस देखील उभी राहण्याची पद्धत आणि चांगला चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेला मात्र बॅटशी संपर्क झाला नाहीये चेंडूचा आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतो 2 चेंडू 0 धाव एक गडी बाद तिसरा चेंडू बुर्गेसचा पुढेवर मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गॅप मध्ये चेंडू चाललाय सी मेरेके जवळ 4 धावांसाठी चौकार देखील चांगली सुरुवात इथे आपल्याला दोन्ही संघांकडून पाहायला भेटते 4 चेंडू 4 धावा सॉरी 3 बॉल 4 धावा आणि देखील चौकार देखील अतिशय सुंदर अभिषेक यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटलेला आहे तसेच त्याच्यानंतर जो सामना होणार आहे त्या दोन्ही टीम्सनी इथे सज्ज राहायचं आहे कारण की आपल्याला वेळेचं बंधन आहे लगेचच सामना सुरू करणार आहे 14 चेंडू घेऊन येतोय दुर्गेश अभिषेक साठी अतिशय चांगला चेंडू आणि शॉर्ट लेगला म्हणजे लेग साईडच्या दिशेला चेंडू जातो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू घेऊन धावत येतोय क्षेत्ररक्षक आणि एकच धाव आणि धावसंख्येत एक धावाने वाढ होताना दिसेल धावसंख्या जाऊन परिस्थिती म्हणजे 5 धावांवरती एक गडी बाद पाचवा चेंडू आणि अतिशय चांगला चेंडू आणि चेंडूला मात्र दिशा दाखवली थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जाईल आणि नक्कीच इथं पंच म्हणून आपल्याला आज दाबलेले आहेत कृष्णा शेठ कुंची कर्वे देखील एक चांगलं व्यक्तिमत्व कृष्णा देखील आपल्या विक्रोळ विभागातून टागोरनगर मधून देखील एक चांगलं व्यक्तिमत्व कृष्णा शेठ कुंची कर्वे आणि पुढे मारण्याचा प्रयत्न होता परंतु लेग साईडच्या दिशेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे चांगला थ्रो इथे आपल्याला पाहायला भेटतो परंतु इथे थोडीशी मिसफील्ड आणि दुसरी धाव देखील इथं घेण्यात यश प्राप्त होताना दिसते 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल धावसंख्या पोहोचली म्हणजे 6 धावांवरती तेरी माँ की छू तेरी ये
इसको आवाज दे संजू गायकवाड काल्या को बोली जरा स्टेज के बाजा बोल बॉलर कोण आहे आवाज दे संजू गायकवाड रे काल्या स्टेज के बाजा बोल चालेल सिद्धू गायकवाड संजू संजू गायकवाड स्मार्टी चला पहिल्या षटकाचा हा सामना संपलेला आहे म्हणजे षटक क्रमांक धावसंख्या झाली ती म्हणजे 8 एक गडी बाद तसेच अरे उसको बोल इधर आ उधर क्या करेगा उधर न्यूयॉर्क वरून आता कॉल आला होता रवींद्र गांगुर्डे यांचा न्यूयॉर्क वरून हॅलो देखील सकाळची पहिली फ्लाईट पकडून ते आज हा सामना पाहण्यासाठी ते उपस्थित आहे तसेच सोबत अरे इधर बैठेंगे उधर आप भी बैठेंगे चॅम्पियन घेऊन आले माल लाने गए है देखील 20वा चॅम्पियन चांगला चेंडू होता परंतु चेंडू फारसा लेके जा मैच उधर मैं अकेला बैठता हूँ बॉलर ने पहली टाइम हो गया मैच उधरेला दिमाग की सचिन देखील गोलंदाजी करण्यासाठी ते उपस्थित आहे आपल्या संघाचं दुसरं षटक टाकताना अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा आणि एक धाव नक्कीच भेटेल आणि धावसंख्येत एक धावेने वाढ होताना दिसेल धावसंख्या जर पोहोचते म्हणजे 9 धावांवरती फुलटॉस घेतलेला आहे चेंडू लेग साईडच्या दिशेला एक धाव घेतलेली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि मात्र इथे दुसरी धाव देखील चोरलेली आहे आणि धावसंख्येत 2 धावेने बदल होताना दिसेल धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 11 धावांवरती 3 चेंडू आणि 11 धावा झालेल्या आहेत षटक क्रमांक दुसरा सचिन देखील गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी अतिशय चांगल्या रीतीने करताना दिसतात पहिला चेंडू देखील चांगला टाकला होता फारसा समजला नाही देखील तरी अभिषेक अजूनही खेळपट्टीवरती सज्ज आहे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे चेंडू हवेत आहे आणि मात्र क्षेत्ररक्षक झेल घेताना अतिशय चांगली झेल इथे घेतलेली आहे आणि मात्र अभिषेकला मैदान सोडावं लागतंय डीजे डीजे अंधेरी अंधेरी या संघाला विनंती आहे की आपण इथे उपस्थित राहायचं आहे अंधेरी सुरेश देखील फलंदाजीसाठी उपस्थित आहे सुरेश अंधेरी अंधेरी 11 अंधेरी 11 लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे शॉट आणि चांगला फटका इथे आपल्याला पाहायला भेटतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील घेतलेली आहे आणि ओव्हर थ्रो मध्ये देखील इथे धावा भेटतायत आणि धावसंख्येत 3 धावेने वाढ होताना दिसेल धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 धावांवरती 2 गडी बाद अंधेरी संघ अंधेरी अंधेरी या संघाला विनंती करतो की आपण व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे 2 मिनिटात
अंधेरी 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 185. तसेच दोन्ही लेदर प्लेयर खेळतायत पॉइंटच्या दिशेला. फटका मारलेला आहे दिशा दाखवली चेंडूला, मात्र क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा नक्कीच झालेल्या आहेत. 2 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 3 धावा. आणि थोडीशी इथे मिसफील्ड आपल्याला पाहायला भेटते. मिसफील्ड मध्ये देखील धावा खूप खर्च होत असतात आणि मात्र इथे धावसंख्या झालेल्या आहे 17. चेंडू झालेले आहेत 2 ओव्हर. कुणाल देखील सुरेश आणि गौतम देखील अजूनही खेळपट्टीवरती सज्ज आहेत. चांगला स्कोर करतायत आपल्या संघासाठी देखील. 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच 4 षटकांचा हा सामना आहे आणि पहिलं षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक असतं. अजूनही 2 षटक शिल्लक आहे. म्हणजेच तिसरं षटक म्हणजे तिसरी ओव्हर सुरू आहे आणि पाहूया संघाने चेंडू कोणाला सोपवलाय गोलंदाजीसाठी. बॉलर नेम कुणाल देखील कुणाल गोलंदाजीसाठी सज्ज आहे. दैसर अशोक है किधर हो आप? स्टेज पे आ जाओ. दैसर जल्दी जल्दी खेलना है, घर पे जाने को लेट होगा. दैसर लंबा है यहाँ से. चांगला फटका पॉइंटच्या दिशेला. चेंडू जातोय मात्र पंचांचा निर्णय इथे आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच पंच 4 धावा दिलेल्या आहेत पंचांनी आणि पंच कृष्णा शेठ देखील चांगलं व्यक्तिमत्व कृष्णा शेठचं. तसेच भैसर एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. ते म्हणजेच कुंची कुर्बे समाज चषक 2025 पर्व 7वे. पुढे मारण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला चेंडू मारलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला थ्रो इथे आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु 2 धावा आणि थेंबे थेंबे तळे साचे म्हणजेच बुनबुन से सागर बनता है और 2-2 धावा इथे प्रत्येक चेंडूवरती काढताना दिसतात. गेल्या षटकापासून देखील पहिल्या चेंडूवरती 4 धावा देखील आल्या. धावसंख्या झाली 23. 2 गडी बाद. इसके बाद मैच किसका है? अपना है ना. आकाशवाणी आपण टॉस विन झालेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. विक्रोली निर्णय कळवायचा आपला. त्याच्यानंतर होणारा सामना अंधेरी वर्सेस दहिसर. कलिना अंधेरी वर्सेस कलिना बी म्हणजेच दोन्ही जवळचे संघ आहेत. देखील सांताक्रूज आणि अंधेरी डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल. चांगला चेंडू आणि मात्र इथे पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे. पंच लेग अंपायर आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे
कार्तिक आणि कृष्णा देखील पवन देखील आहेत. तसेच फ्रेंड्स 11 चे कॅप्टन सर्वस्व रवींद्र गांगुर्डे आणि चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेला एक धाव भेटली. कुर्ला 11 राकेश टॉस टॉस साठी यायचा आहे. कुर्ला 11 राकेश आप स्टेज के यहाँ पे आइए जल्दी से जल्दी. घुसून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू इथे आपल्याला निर्धाव पाहायला भेटेल. स्टंपच्या वरून गेलेला चेंडू आणि धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावांवरती आणि आताच्या या टुर्नामेंट मधला म्हणजे सर्वात मोठा स्कोर आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजेच पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं असेल तर 24 धावा बनल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 20 धावा बनल्या आणि ही तिसरी मॅच आहे आजच्या दिवसाची. आकाशवाणी यांचा निर्णय बॅटिंग ना एक नंबर भावा, आज तुमचीच भावा. चला ही मॅच झाली ना लगेच आकाशवाणी आणि विक्रोली आपको भी सीधा फीडिंग लगाना फटाफट झटपट. बॉलर नेम मानव. आप मानव या ना मानो लेकिन मानव यहाँ पे गोलंदाजी को आए हैं. गेंदबाजी करेंगे मानव, मैन फ्रॉम लेबर कैंप. पहिला चेंडू आणि अतिशय चांगला चेंडू, चांगला टप्पा आहे. पिचच्या मधोमध चेंडू टाकलेला आहे आणि शॉर्ट पिच बॉल होता परंतु फलंदाज कुठेतरी बीट होताना दिसलाय आणि एक धाव 22च्या स्वरूपात इथे आपल्याला पाहायला भेटते आणि धावसंख्येत एक धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 27 धावांवरती. मानव देखील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू टाकलाय मानवने, आता दुसरा चेंडू टाकतोय तो म्हणजेच सुरेश साठी कट केलेला आहे चेंडू आणि मात्र इथे गल्लीमध्ये एक धाव आणि एक धावेनंतर धावसंख्यात पुन्हा एकदा वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 धावांवरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. उलटा चेंडू होता, चेंडूला दिशा दाखवली मिडऑनच्या दिशेला आणि मात्र इथं मिसफील्ड आणि 4 धावांसाठी चेंडू जातोय सीमा रेखेबाहेर. चौकार. देखील पंच म्हणून आपल्याला लाभले ते म्हणजे पवन, कार्तिक आणि कृष्णा. अतिशय चांगला चेंडू आणि प्रहार करायचा प्रयत्न होता परंतु बेट होऊन झाले कुठेतरी फलंदाज आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. अजूनही देखील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र इथे चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा परंतु काही ड्रॉप झाली आणि 2 धावा आणि 2 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 34 धावांवरती 2 गडी बाद. एक
गौतम देखील चांगला खेळ खेळतो संघासाठी. अतिशय चांगला फटका लास्टचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र गौतमनी 2 धावा घेतलेल्या आहेत आणि 2 धावेनंतर धावसंख्यात बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 धावांवरती. मात्र एकदा गौतमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 14 चेंडू आणि 22 धावा केल्यात आपल्या संघासाठी त्यांनी. आपल्या वैयक्तिक 14 चेंडूंमध्ये 22 धावा गौतम. 36 आणि विन असेल ते म्हणजे 37. मात्र 24 चेंडूंमध्ये 37 म्हणजे 37 धावांची गरज आहे. आणि लवकरात लवकर आपण फलंदाज पाठवायचे आहे. त्यानंतरची मॅच आकाशवाणी आणि कुंचीकर 11 विक्रोळी या दोन्ही संघांमध्ये हा सामना होणार आहे. तरी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे कारण की आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपल्याला आज ही टुर्नामेंट पूर्ण करायची आहे आणि पर्व 7वे म्हणजे सीझन 7 आता सुरू आहे. देखील 10व्या सीझनला 25 24 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आणि कुंचकर समाज चषक 2024 विक्रोळी आणि पर्वे 7व. तसेच MC स्टॅन संध्याकाळी ते
विशाल देखील पहिलं षटक टाकतात आणि आजच्या टुर्नामेंटला थोडासा मोठा स्कोर म्हणजे 37 धावांचा म्हणजे 24 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे आणि पाहूया 24 चेंडू आणि 37 धावा तसेच धारावी 11 देखील फलंदाजीसाठी सज्ज आहे आणि 24 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे तसेच कुणाल आणि दिनेश देखील खेळपट्टीवरती सज्ज आहे कुणाल आणि दिनेश देखील खेळपट्टीवरती सज्ज आहे तसेच कृष्णा के लिए यहाँ पे सिद्धेश से क्रिस्पी मंगा है और 2 पाव उसके साथ पहिला चेंडू आणि विशाल देखील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे पाहूया विशाल आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं षटक कसं टाकतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील लावलेलं आहे अतिशय चांगला फटका कव्हरच्या दिशेला मात्र चेंडू जातोय सीमारेखे बाहेर 4 धावांसाठी चौकार पहिल्या चेंडूवरती प्रहार केलेला आहे विशाल चौका ना दिनेश ने मारा अतिशय चांगला फटका दिनेशच्या बॅटने आणि पुन्हा एकदा तोच फटका तोच चेंडू आणि चेंडू मात्र जातोय सीमारेखे बाहेर 4 धावांसाठी चौकार शिवलिंग तू लेगी आहेस आपण पंच आहोत पंच बनून राहा बॉल साठी आपण इथे पवनला ठेवलंय पुन्हा एकदा चांगला फटका पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमेरेषेजवळ आणि पुन्हा एकदा चेंडूंवरती 3 चौकार मारलेले आहेत अतिशय चांगला फटका दिनेशच्या बॅट मधून दिसतोय आपल्याला पॉईंटच्या दिशेला 3 चौकार आलेले आहेत धावसंख्या मात्र झालेली आहे 12 आणि विशाल मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि पहिलं षटक पुन्हा एकदा चांगला फटका होता परंतु झेल घेतलेले अतिशय सुंदर बॅट्समॅन लवकरात लवकर आपण बॅट्समॅन पाठवायचा आहे आतमध्ये
इंटरनॅशनल मध्ये 3 मिनिटाचा वेळ असतो, आपल्या इथे फक्त 1.5 मिनिटाचा आहे. तसेच याच्यानंतरचा होणारा सामना आकाशवाणी आणि कुंची कर्वे 11 विक्रोळी. तसेच गोपी आता खेळपट्टीवरती सज्ज होताना दिसतोय. तसेच धावसंख्या झालेली आहे 12, चेंडू झालेले आहेत 4. तसेच कमलेश कुंची कर्वे 11 विक्रोळी. यानंतरचा सामना आकाशवाणी वर्सेस कमलेश कुंची कर्वे 11. टीमचे ओनर कमलेश आणि सध्या विक्रोळी मध्ये तुफान घालणारा असा कमलेश आमचा युवा सेना प्रमुख. तसेच गाडीवरून जाताना पोरी पडतात, त्यांना बघता बघता आज आपल्या मीडिया समन्वयक आज आपल्या सोबत आहे कमलेश. तसेच रस्त्यावरून चालताना सोशल वर्क अतिशय 4 चेंडू आणि 12 धावा झालेल्या आहेत. विशाल अजूनही देखील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अजूनही देखील 5वा चेंडू आणि वाईट घोषित केलेला आहे. आणि धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 13 धावांवरती. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस आहे, व्हाईट प्लस आहे तर टाईट प्लस आहे, म्हणजेच धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 14 धावांवरती. चांगला चेंडू, आता वेगवान चेंडू कीपर कडे जाताना दिसेल आणि शेवटचा चेंडू आणि थोडस पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला थोडस महागडं जाताना दिसतंय, कारण की सलग 3 चौकार आल्या होत्या 3 चेंडूंवरती. पण एक चांगला कमबॅक करताना दिसला गोलंदाज विशाल देखील. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटक आणि 14 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलाय. अजूनही देखील 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्याला. तसेच आशिष आलेला आहे गोलंदाजीसाठी आणि पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. आपलं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे आशिष, मॅन फ्रॉम धारावी. अभिषेक देखील पोलाड त्यांचा छोटा भाऊ म्हणजेच आशिष देखील गोलंदाजी करतो. तसेच सुजल यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे 3 षटकारांवरती. तसेच रवींद्र गांगुर्डे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रवींद्र गांगुर्डे आज सकाळची युके वरून त्यांनी फ्लाईट पकडली आणि 353च्या बस स्टॉप वरती उतरले आणि साईड वरती सकाळी हजेरी लावून आज इथे उपस्थित आहेत. वेळेत वेळ काढून रवींद्र गांगुर्डे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
अतिशय चांगला फटका आणि पावया झेल होऊ शकते का, चेंडू जातोय आणि चांगली झेल इथे आपल्याला पाहायला भेटली आणि करण देखील चांगली झेल घेताना दिसतो आपल्या संघासाठी, दुसरा गडी बाद होताना दिसतोय आणि रवींद्र गांगुर्डे यांच्यावरती जरा कॅमेरा फिरवायचा आहे. 22 वर्षाचे वाटतात आज फॉर्मल्स मध्ये. 6 बॉल वरती 6 छगे मारणारा आमच्या विक्रोळीतला पहिला बॅट्समॅन आणि हा शेवटचा बॅट्समॅन या वर्षीचा. आशिष देखील चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे. अजूनही रवींद्र गांगुर्डे जरा मीटिंग तिथं संपवायची हो. गोऱ्या भाई छोड़ो उसको, शाम को लेके जाओ 7:30 के बाद, हैवी डिपॉजिट हो. तसेच एक लहान पोरगा त्यांच्यासोबत असतोच, कारण की चांगलं मार्गदर्शन देत असतात लहान पोरांना. आज जे पोरं इथे बसले ते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बसलेत आणि आमच्या मैदानात पण जे पोरं बसतात ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बसतात, पण ते 7:30 नंतर बसतात. आज फॉर्मल्स मध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत रवींद्र गांगुर्डे, त्यांचे इथे मनापासून खूप खूप स्वागत आहे. चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. जरा टाळ्या वाजवायच्या आहेत एकदा रवींद्र गांगुर्डे यांच्यासाठी. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला काल 200 दिले नाही तू आता. अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतो आणि आशिष देखील पहिला चेंडूवरती गडी बाद केलेला आहे आणि 2 सलगचे निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडेसे रन आले होते, परंतु 3 चेंडू बाकी, इथे आपल्याला एकही धाव भेटली नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहेत आशिषचे. देखील पाहूया काय करतो अभिषेक आशिष आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एकदा चांगली झेल, अतिशय चांगली झेल इथे घेतलेली आहे गोलंदाजांनी आणि रवींद्र गांगुर्डे हे देखील आज आपल्यात उपस्थित आहेत. स्टेजवरती आपण पाहू शकता त्यांना. तसेच नागेश देखील फलंदाजीसाठी येतोय. 4 चेंडू आणि एकही धाव दिले नाही, 2 गडी बाद केले आशिषने. देखील चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. अजूनही 14 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच 2 मोठे हिट आले तर 2 मोठे फटके आले तर हा सामना जिंकू शकतात. आणि याच्यानंतर आकाशवाणी यांनी देखील तयार राहायचं आहे सामना खेळण्यासाठी. आणि हा सामना झाल्या कुंची कर्वे 11 यांनी देखील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही धावसंख्या पाहिली तर 14 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद झालेल्या. आशिष अतिशय चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा सलगचा 5वा चेंडू निर्धाव टाकताना दिसतोय आशिष. मॅन फ्रॉम धारावी लेबर कॅम्प, मॅन फ्रॉम लेबर कॅम्प आणि नक्कीच आज आशिषची हवा दिसते. मेडन विकेट ओव्हर. जर हा चेंडू निर्धाव गेला तर पाहूया. अतिशय चांगला फटका, परंतु धाव येणार आणि 1 धाव येते आणि 1 धावेनंतर धावसंख्या वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे
15 धावांवरती. अजूनही 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. आणि तसेच निशू देखील आता गोलंदाजी ट्रॅक वरती उपस्थित राहणार आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज, म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला गेला तर 11 धावांची गरज आहे एका षटकामध्ये. म्हणजे 2 षटकांमध्ये 22 धावांची गरज आहे. तसे मार्क घेताना आणि पाहूया निशू देखील आपल्या संघासाठी काय करतात. त्याच्यानंतरचा होणारा सामना तो म्हणजे आकाशवाणी वर्सेस कुंचिकर 11 विक्रोळी. बैटरी उड़ सकता है लेकिन उसका वेट ज्यादा है। और बाबू भाई बैटरी खराब होगा, बैटरी खराब होगा ले लेंगे देखील आशिषने चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. निशू देखील अबे तो कितना शॉट डाल रहे हैं छूतिए, आगे डालना, लास्ट बॉल डाला, सेकंड लास्ट बॉल कैसा डाला वैसा डालना छूतिए. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. पंच म्हणून आपल्याला कृष्णा आज लाभलेला आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण, परंतु झेल आणि आशिष देखील चांगली झेल घेतलेली आहे. चौथा गडी बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 15. निशू देखील पहिल्या चेंडूवरती गडी बाद करताना दिसतोय आपल्या संघासाठी. मॅन फ्रॉम लेबर कॅम्प. दुर्गेश देखील दुर्गेश आलेला आहे. फलंदाजीसाठी आलेला आहे दुर्गेश आणि निशू देखील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. बॉल चेक होताना दिसतोय. तसंच माईक चेक आणि बॉल स्ट्राईक वरती आहे कुणाल देखील. 2 चेंडू खेळलाय, अजून एकही धाव केली नाहीये. धावसंख्या झालेली आहे 15. 4 गडी बाद, 37 धावांचं हे लक्ष. आणि अतिशय चांगला चेंडू, परंतु ते झेल होऊ शकते का? आणि झेल मात्र सुटलेले आहे. आणि ते दुर्गेशला देखील जीवनदान प्राप्त होताना दिसतंय. स्ट्राईक वरती येतोय कुणाल. धावसंख्या झालेली आहे 16. रिप्ले पाहू शकतो आपण. आणि झेल मात्र आनंद सुटली आणि एक धाव नक्कीच भेटली. रिक्वायर्ड रन रेट 12, म्हणजेच करंट रन रेट आपण पाहिला तर 6 आहे. अजूनही 21 धावांची गरज. मात्र चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 10. चलो अदनान भाई के पास जाओ. अदनान भाई दरम्यानच्या दिशेला चेंडू. मात्र 1 धाव, तसेच 2 धावा.
आणि 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावांवरती. ये इसके बाद कौन डाल रहा है? धावसंख्या झालेली आहे 18. 4 गडी बाद. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. निशू अतिशय चांगला चेंडू आणि निशूचा देखील निर्धाव चेंडू इथं आपल्याला पाहायला भेटतोय. 4 चेंडूंमध्ये निशूने 3 धावा दिल्यात. 1 गडी बाद केलाय. आपलं वैयक्तिक आणि संघासाठी तिसरं षटक टाकताना तो म्हणजेच निशू मॅन फ्रॉम लेबर कॅम्प. ए अंदर जा ए लवडू. झेल झाली नाही आणि मात्र चेंडू जातोय पहिलाच जाऊन आलाय म्हणून एवढा फोर्स करतोय. थांब थोडी दारी पाहिजे. धावसंख्या झालेली आहे 21. अजूनही 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. शेवटचा हा चेंडू निशूचा देखील 3 धावा आल्या गेल्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मॅच बॉल होऊ शकतो. धावसंख्या झालेली आहे 21. 7 चेंडू 16 धावा. चांगला चेंडू आणि शॉर्ट लेगला चेंडू जातोय आणि परंतु 1 धाव नक्कीच इथे भेटेल. धावसंख्या झालेली आहे 22 आणि 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. देखील मेंडिस गोलंदाजीसाठी उपस्थित आहे. मेंडिस मॅन फ्रॉम लेबर कॅम्प आणि मेंडिस देखील गोलंदाजीसाठी 6 बॉल 15 धावांसाठी. संघाने देखील चेंडू त्यांच्यावरती सोपवलेला आहे आणि चला लवकरात लवकर सुरू करायची आहे मॅच. शेवटचा हा षटक. त्याच्यानंतर आकाशवाणी आणि कुंचीकर 11 विक्रोळी एक नावाजलेला संघ. त्या संघामध्ये देखील मोठमोठे खेळाडू खेळत आहेत. बॉलर देखील मेंडिस होता परंतु करणला हे षटक सोपवलेलं आहे मेंडिसने की आज मी नाही तर आज तू हवा कर आणि आज मॅच जिंकला तर करण देखील गोलंदाजी ट्रॅक वरती उपस्थित आहे. गाड घेतलेला आहे. मार्किंग केलेली आहे आणि 6 चेंडूंसाठी त्याला उपस्थित केले आहे आणि मात्र धावा पाहिजे त्या म्हणजे 6 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राईक वरती आहे दुर्गेश. 2 चेंडू आणि 2 वैयक्तिक धावा केलेल्या आहेत. तसेच नॉन स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे कुणाल. 5 चेंडू आणि 5 धावा केलेल्या आहेत. सहा चेंडू 15 रनची गरज. चांगला प्रहार समोरच्या दिशेला मिडॉनच्या दिशेला. चेंडू जातोय शतरक्षकाकडे आणि फिल्डर अतिशय सुंदर रीतीने फिल्डिंग करताना दिसतोय. अजूनही 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. एक मोठा षटकार आला की नक्कीच सामना कुठेतरी रंगताना दिसेल. 5 चेंडू आणि 14 धावा.
चांगला चेंडू मिड ऑफच्या दिशेला चेंडू जातोय थोडस कशा क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा नक्कीच इथे पूर्ण होतील आणि 2 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 23 धावांवरती आणि 4 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. पंच इथे वाईट घोषित करताना पंच आज आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे कृष्णा आणि 4 चेंडूंमध्ये अजूनही 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 षटकार मारले तर बिनू यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि मॅच कुठेतरी रंगताना दिसते. अजूनही 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला भेटते आणि पाहूया आपण स्ट्राईक वरती पाहतोय तो म्हणजे स्ट्राईक वरती आहे कुणाल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे दुर्गेश. अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. मॅच ऑन आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. तसेच कुंची कर्वे 11 यांना विनंती असेल की ही मॅच झाल्या आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि माझ्या रिप्लेसमेंट साठी कोणाला तरी पाठवायचंय. अतिशय चांगला चेंडू आणि चेंडू जातोय मात्र सीमारेखे बाहेर. बिग षटकार 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 3 चेंडू आणि मॅच कुठेतरी रंगताना दिसते. मित्रांनो क्रिकेटचा सामना असा असतो की आपण शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाही कोण विजय होईल. तीन चेंडू अतिशय चांगला फटका. झेल होऊ शकते का? अनेक अतिशय सुंदर झेल पकडलेले आहे. अतिशय सुंदर झेल आणि या कॅच साठी मात्र एक पारितोषिक लागू झालेलं आहे सोलापूर वरून. सूरज यांच्या मार्फत 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे या कॅच साठी. स्कॅनर घेऊन यायचा आपला येताना. कॅश आहे कॅश आहे. अतिशय सुंदर झेल घेतलेले आहे. गौतम देखील खूप सुंदर कॅच घेतलेली आहे. मॅच विन होती परंतु ती अशा कॅचला जर आपण पाहिलं तर आपल्याला या मॅचची पाहून एक आठवण येईल. आपण वर्ल्ड कपची फायनल खेळत होतो आणि सूर्यकुमार यादवनी झेल घेतली होती. तशीच आज ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. सूर्यकुमार नव्हता परंतु आज गौतम होता आणि एका हातात झेल घेतलेली अतिशय सुंदर आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. मॅच संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. सोलापूर वरून आपले सूरज भाऊ. अजूनही 2 चेंडूंमध्ये कुणाल भाई 4 धावांची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. अतिशय सुंदर
धावा. कोणी आतमध्ये जायचं नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. तसेच गौतम यांनी ह्या चेंडू नंतर आपल्या पारितोषिक घेऊन जायचंय कॅचचं. हे लिशू एक चेंडू आणि 4 धावा. काहीतरी कर भावा, आणि जर तू मॅच जिंकवली भावा तर आज तुझीच हवा. एक चेंडू आणि 4 धावा. काय आणि गाणं आमचंच लावा. रवींद्र गांगुर्डे, ही मॅच बघून आपण घरी जावा. आणि 7:30 नंतर यावा. नाईट तसेच एक चेंडू 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. आणि मात्र इथं सामना जिंकतो तो म्हणजे मॅन फ्रॉम लेबर कॅम्पची संघ. आणि अतिशय सुंदर झेल, मॅच विनिंग झेल. आणि गौतम यांना विनंती करतो की आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. चेतन 1000 रुपये छोड़ के ले 2500 ले 2500 2500 ले. तसेच रवींद्र गांगुर्डे यांचे छोटे चिरंजीव टप्पू उर्फ सुजल बैटिंग कर रहे तो लोग को लेने भेजा ना चेतन. हे देखील मोठे होऊन त्यांच्यासारखा क्रिकेट खेळणार आहे. 3-3 हजाराच्या बॅट घेत आहेत.